तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाण्याचा वापर वाढल्यानं धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. हा साठा जून महिन्यापर्यंत टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ठाण्यात सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईस 10 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनानं दिलाय. तसंच पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा अशा सूचनाही नागरिकांना करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा होतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे शहराला 31 दशलक्ष लिटर इतका पाणी कमी मिळतंय. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. या बंदमुळे पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. असं असताना शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाणी वापर वाढल्यानं धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणं आणि इतर साफसफाईच्या कामांवर 10 जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आलेत. शिवाय सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा आणि नियमांचं काटेकोर पालन करावं असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय. सध्या तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. तसंच शहरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळीही खालावली आहे. या परिस्थितीचा नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापौरांनी केलंय. घरगुती पातळीवरही पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात. गाड्या धुणं, अंगण धुणं, नळ सुरू ठेवणं अशा पाणी वाया जाणाऱ्या सवयी टाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.